चित्त जाग्या नसल्या काय उपयोग आहे. एक जण देव चुळीत होता, कुत्र आलं त्याने दिवस फेकून हाणला. अरे तू देव पूजा करतोय, जरा चित्त जाग्यावर ठेवू ना. वारकरी 12 ठिकाणी गण लावतात. 12 ठिकाणी गण लावताना 12 वेळा तरी रामकृष्ण हऱ्याच्या मुखाला यावं ना. पण ह्याचं चित्त कुठं जाग्यावर असतं. गंध उगाळताना ह्याला 12 भावकीचीच नावं आठवतात. गंध उगाळता उगाळता मनालाच बोलत होते, काय करतो बाबा, या भावकीने आपल्याला उघळून 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 मारलं. हाय का काय भावकीचा संबंध आता. पण उगा चित्त तिसरीकडेच देवपूजा चालू आहे. पण काय लोकाला तरी नावं ठेवता, आपलंच नशीब फुटकय. हल्ला कपाळाला टिकला, नशीब घेत असताना लगेच तिथं गण, जिथं गण तिथं तशाच गप्पा हाणणारा. संसाराचं बी वाटोळं झालं, बायको धावती, पोराने 3दा बुटाने हाणलंय, असं वाटतंय फाशी घ्यावा. 50 वर्ष झालं गावातल्या सप्त्याला येत्यात महाराज, आराडत्यात जायचं मस्तपैकी आपलं लांब बसायचं, तांबाखू खात खात कीर्तन ऐकायचं. आणि कीर्तन काय आता ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं. आपण काला लय लोड घ्यायचा आहे तेव्हा. चट्ट महाराज आराडत्यात. पोराचं बी वय 35 झाले, त्याचा बी अजून कुठं लग्नाचा मेळ बसना, ते बी बोंबलत फिरत आहे. त्याच्या लग्नाचा विचार आला की मला अटॅक येतो का काय हेच कळा ना. हल्लाच हृदयाला टिकला, हिथं अटॅक हिकडून असतो ना. त्याला बी मजबिंबीच्या देठापासून सांगतोय काम कर काम कर. पण मूर्ख बावळाट पोरांच्या संगतीनं आयुष्याचे बरबादी करून घेतली. बोंबलत फिरतोय नुसतं बापाचे इष्ट, मी मेलो दुसऱ्याच्या घरी काम करू करू. आणि त्याच्या भविष्याचा विचार मनात आला की रात्रभर ह्या कुशीहून ह्या कुशी व्हावं लागतं, तरी सुद्धा झोप येत नाही. काय पोराचं तसलं, मंडळीचं तसलं. भावाने बी वाईला घेतलंय, बांधकोर येतोय तो बी. त्याच्या संग 2 हात करावं म्हणलं तर आपल्या दंडात जोर राहिला नाही. आणि कोर्ट कचेऱ्या कराय तरी आपल्या मनगटात कुठं ताकद आहे तवा. आपलं तर डोकंच चला नाही बा, काय करावं काय नाही. अरे काय गंधन काय तरा.